तर महाराष्ट्रातल्या 288 जागांवर मतदान सुरू झालेलं आहे। मतदान सुरू होऊन 1 तास उलटून देखील गेलाय। अनेक मतदान केंद्रांवर रांगा लागलेल्या आहेत। काही ठिकाणी अजूनही मतदार आले नाहीत। त्यामुळे मतदार राजांनो, घराबाहेर पडा आणि मतदान करा असं आवाहन एनडीटीव्ही मराठी तुम्हाला करताय। महाराष्ट्रातल्या 288 जागांवर मतदानाला सुरुवात झालेली आहे। अनेक दिग्गज मैदानात आहेत। प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे आणि आता महाराष्ट्रातल्या 288 जागांवर मतदान सुरू होऊन जवळपास 1 तास पूर्ण झालेला आहे आणि अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा बघायला मिळत आहेत। तर दुसरीकडे काही मतदान केंद्र अशी देखील आहेत जिथे अजूनही मतदार राजा आलेला नाही किंवा फारसा प्रतिसाद तिकडे मिळताना दिसत नाहीये। तर अशा ठिकाणी सुद्धा मतदारांनी घराबाहेर पडावं आणि जरूर मतदान करावं असं आवाहन एनडीटीव्ही मराठी करताय। आपण बघतोय अनेक सेलिब्रिटीजने सुद्धा मतदान केल्या। दृश्यांमध्ये आपण बघतोय अक्षय कुमार यांनी देखील सकाळीच आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। सोबतच अनेक राजकीय नेत्यांनी सुद्धा मतदान केलेलं आहे आणि सगळ्या नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन सुद्धा करण्यात येत आहे। आपण बघतोय मोहन भागवत यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला। आशिष शेलार यांनी देखील मतदान केलं। बात है, इंतजाम बहुत अच्छा किया हुआ है। अरे मेरे को क्यों ढका? बहुत अच्छा इंतजाम किया हुआ है। मैं देख रहा था कि सीनियर सिटीजन के लिए बहुत अच्छा इंतजाम किया हुआ है। बहुत सफाई रखी हुई है एंड बस आज यही है कि सब लोग आए, वोट करें। दैट इज द मोस्ट इम्पोर्टेंट। आप सुबह सबसे पहले पहुंचे हैं, आपसे पहले भी लोग पहुंचे थे। अर्ली आकर अपनी जिम्मेदारी निभाना कितना इम्पोर्टेंट है सर आपके लिए? बहुत बढ़िया है। आप भी तो आ गए थे, आप तो मुझसे पहले आ गए। दरम्यान आपण बघतोय की अक्षय कुमार यांनी मतदान केल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली। प्रत्येकानं आपला मतदानाचा हक्क नक्की बजावावा असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि सोबतच त्यांनी तिथे उपस्थित नागरिकांशी मतदारांशी संवाद सुद्धा साधलेला आहे। मतदान हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आणि ते प्रत्येकानं पार पाडायलाच हवं असं अक्षय कुमार म्हणाले। सोबतच आपण बघतोय की अनेक आता राजकीय नेते सुद्धा मतदानासाठी बाहेर निघालेले आहेत। अमित देशमुखांनी सुद्धा आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय। अजित पवार सपत्नीक मतदानासाठी पोहोचलेत। इम्तियाज जलील आता आपल्या मतदानाचा हक्क बजावतायत। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो ही काही वेळापूर्वीची दृश्य आहेत। इम्तियाज जलील यांनी मतदानाचा आपला हक्क बजावलेला आहे। या निवडणुकीमध्ये प्रामुख्यानं सातत्यानं चर्चेत असलेला असा हा चेहरा। आपण ही वेगवेगळी दृश्य बघतोय एनडीटीव्ही मराठीवर। एनडीटीव्ही मराठीवर आपण दिवसभर मतदानाचं कव्हरेज बघणार आहोत। उमेदवारांचं भवितव्य आता पणाला लागतंय। आपण बघतोय मतदान पेटीमध्ये अनेक उमेदवारांचं भवितव्य आता कैद व्हायला सुरुवात झालेली आहे। 1 तास बरोबर उलटून गेलेला आहे। ठीक 8 वाजलेले आहेत। बरोबर 7 वाजता मतदान सुरू झालं। सीट हासिल करके वापस आए। आपने अभी वोटिंग किया है और बड़ी संख्या में वोटर बाहर निकल रहे हैं। लोगों का विश्वास है। 8वीं बार मैं ये चुनाव लड़ रहा हूँ, तो मैं समझता हूँ कि लोगों का आशीर्वाद है, विश्वास है, इसके लोगों का प्रेम है। ये आप देख रहे हैं इस चुनाव केंद्र में जी भारी मात्रा में लोग बाहर आए। मुख्यमंत्री पे कौन रहेगा, क्या बताएंगे? अभी आज चुनाव शुरू है। 165 जाग के ऊपर जगह महायुति की आएगी। हमारे आदरणीय प्रधानमंत्री उसके ऊपर निर्णय लेंगे। तावड़े जी के ऊपर कार्रवाई हो गई कैसे? नहीं, वो तो मेरे ख्याल से मुझे मालूम नहीं है। टीवी के माध्यम से मैं देख रहा हूँ, लेकिन उसका स्पष्टीकरण उन्होंने स्वयं दिया है। मैं समझता हूँ उसमें कुछ दम नहीं है। तावड़े जी को जो आरोप जो बदनाम करने की कोशिश है, बेबुनियाद उनके आरोप पूरे बेबुनियाद है। दरम्यान आपण बघितलं राधाकृष्ण विखे पाटील बोलत होते आणि त्यांनी मतदान करण्याचं आवाहन केल्याचे सोबत तावडेंवरील सगळे आरोप देखील फेटाळून लावलेले आहेत। विजयाचा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे।